Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem number 4, based on departmental accounting. So first of all, read carefully our problem. From the following information of Mr. Avtar, a proprietor having 3 departments A, B and C, prepare departmental trading and profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. So first तुम्हाला ट्रेडिंग बॅलन्स दिलेला आहे, डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट बॅलन्स. सो स्टॉक, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे ABC, देन परचेसेस दिलेले आहेत ABC डिपार्टमेंट, देन सॅलरी अमाउंट दिलेली आहे, रेंट अँड रेट्स दिलेले आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे, इन्कम टॅक्स दिलेला आहे, लँड अँड बिल्डिंग, देन कॅपिटल दिलेला आहे, सेल्स दिलेला आहे ABC, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, बँक लोन दिलेला आहे. ओके, सो याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. देन नेक्स्ट पार्ट मध्ये दिलेला आहे फर्निचर अँड फिक्चर, कॅश इन हँड, कॅश इन बँक, सन्ड्री डेटर्स. ओके, अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघा काय दिलेलं आहे. स्टॉक इन trade as on 31st March 2018 was Department A 1,70,000, Department B 1,24,000 and Department C rupees 1 lakh. Salary are to be allocated in the ratio of 4:3:3 amongst all the departments. Then the floor space occupied by each department in the proportion of 3:2:1 and other unallocated expenses are to be allocated on suitable basis. ओके, सो आता इथे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दिल्यामुळे तुम्हाला ट्रेडिंगची कोणती आयटम आहेत किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती आयटम आहेत आणि बॅलन्स शीटची कोणती आयटम आहेत, आयटम इन द सेन्स अकाउंट, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो हे तुम्हाला माहित असेल, डेबिट बॅलन्स जो दिलेला असतो, सो दिस इज रिलेटेड टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड असेट साइड. ओके, सो डेबिटचे जे बॅलन्स आहेत ते काही असेटचे असणार आहे. फॉर एक्झाम्पल फर्निचर अँड फिक्चर, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग. ओके, हे कशाचे आहेत तर असेटचे आयटम असणार आहेत. बाकी क्रेडिट जे आयटम आहेत, दिस इज रिलेटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, देन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट अँड लायबिलिटी, हे लायबिलिटीचे असतात. मग कॅपिटल कुठे रेकॉर्ड होतं, लायबिलिटीला. सेल्स कुठे रेकॉर्ड होणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक लोन, दीज आर पार्ट ऑफ लायबिलिटी. ओके, सो आपण सॉल्व्ह करूया. सो ड्रॉ करा फॉर्मॅट. Departmental trading and profit and loss account for the year ended 31st March 2018. Then particular basis, Department A, Department B, Department C and total. Then credit side, particulars, basis, Department A, Department B, Department C and total column. So here ते आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करावं लागेल. Then at the same time we draw second account, general profit and loss account. Those accounts are not recorded in departmental account. These accounts are recorded in general profit and loss account. Okay, जे अकाउंट जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ला रेकॉर्ड होत नाही ते आपण कुठे रेकॉर्ड करतो, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डिपार्टमेंटलला जे रेकॉर्ड होणार नाहीये ते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येते. अँड थर्ड स्टेटमेंट लाईक बॅलन्स शीट, लायबिलिटी रुपीज, असेट रुपीज. सो चला सॉल्व करूया आपण.
जे आयटम दिलेले आहेत, जे अकाउंट दिलेले आहेत त्यानुसार आधी आपण पोस्टिंग करून घेऊया. प्रॉब्लेम मध्ये या. फर्स्ट पार्ट आहे स्टॉक, दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक. डिपार्टमेंट ए 96,000, डिपार्टमेंट बी 72,000 and डिपार्टमेंट सी 48,000. तो पुटअप करा. ओपनिंग स्टॉक to opening stock as per the given. Department A 96,000, then Department B 72,000 and Department C 48,000. Okay, so as per the given आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. Then next purchases, Department A 4,32,000, Department B 3,36,000 and Department C 2,40,000. So two purchases. Purchases as per the given. 4,32,000, then 3,36,000 and last 2,40,000. Then next salary 1,15,200. ओके, सॅलरी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची आहे. फक्त ती काय करा, टोटल कॉलम मध्ये रेकॉर्ड करून घ्या. थोडीशी जागा मेन्शन करून ठेवा, ज्यासाठी आपण जीपी फाइंड आउट करणार आहोत. And salary is the part of profit and loss account debit side. So put up to salary. सॅलरीची जी टोटल अमाउंट दिलेली आहे ती किती दिसते? सॅलरी 1,15,200. 1,15,200. ओके, सो ज्या इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्या आधी आपण पुटअप करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन सुरुवात करणार आहोत. सो देन सॅलरी नंतर काय आहे? रेंट अँड रेट्स 21,600. 21,600 to rent. Rent and rates. Okay, then next selling and distribution expenses 43,200. To selling and distribution 43,200. Then next प्रॉब्लेम मध्ये बघा, नेक्स्ट काय आहे? इन्कम टॅक्स 12,000. इन्कम टॅक्स हा डिपार्टमेंटल अकाउंटचा पार्ट नाहीये, तर तो असणार आहे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट. सो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार आहे तो इन्कम टॅक्स.
Okay, to income tax 12,000. Then problem मध्ये या. Land and building is part of balance sheet 1,20,000. So balance sheet ला record करा. Land and building amount किती आहे बघा 1,20,000. ओके, देन प्रॉब्लेम मध्ये या. लँड अँड बिल्डिंग नंतर ह्या पार्ट मध्ये दिलेला आहे फर्निचर अँड फिक्चर 48,000. दिस इज पार्ट ऑफ असेट. फर्निचर अमाउंट आहे 48,000. देन फर्निचर नंतर आहे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक अँड सन्ड्री डेटर्स. दीज आर पार्ट ऑफ balance sheet. Okay, that means asset. So 12,000, 60,000 and 1,20,000. So put up in balance sheet asset. Sundry debtors. Sundry debtors amount 1,20,000. Then cash in hand amount 12,000. Then cash at bank amount 60,000. Okay, so डेबिट साइड आपली रेकॉर्ड करून झालेली आहे. क्रेडिट साइडला या आता रेकॉर्डिंग करणार आहोत आपण. फर्स्ट आहे कॅपिटल. दिस इज पार्ट ऑफ लायबिलिटी. ओके, लायबिलिटीला रेकॉर्डिंग करतो आपण. सो कॅपिटल इनर मध्ये अमाउंट पुटअप करून घ्या कारण त्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ऍड करून घेणार आहोत. जो नेट प्रॉफिट, नेट लॉस, वॉट एव्हर इट मे बी, जे काही असेल ते. सो कॅपिटल 1,50,000. देन नेक्स्ट सेल ABC 4,80,000, 3,60,000 and 2,40,000. So put up in departmental account credit side, that means trading account credit side by sales basis column as per the given. टोटल आपण नंतर करून घेणार आहोत. जे अमाउंट दिलेले आहेत ते आपण आधी पुटअप करून घेत आहोत. 80,000, then 3,60,000 and C department 2,40,000. Then sundry creditors and bank loan. These are part of liability. Okay, so liability मध्ये put up करून घ्या in balance sheet. Sundry creditors 2,16,000. Then bank loan 3,30,000. Okay, so प्रॉब्लेम मध्ये या. तर डेबिट साइड आणि क्रेडिट साइड आपली सगळी रेकॉर्ड करून झालेली आहे. त्याच्यानंतर येऊ आपण अदर इन्फॉर्मेशन कडे. फर्स्ट पॉइंट आहे स्टॉक इन ट्रेड as on 31st March 2018. That means this is the closing stock. So department A 1,70,000, department B 1,24,000, department C 1,00,000. So put up departmental trading and profit and loss account credit side.
ट्रेडिंगच्या क्रेडिटला मेन्शन करा बाय क्लोजिंग स्टॉक given 1,70,000, then 1,24,000 and 1 lakh. Okay. Then problem मध्ये या फर्स्ट ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. Then salaries are to be allocated in the ratio of 4:3:3. सॅलरी काय करायची आहे 4:3:3 रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो 4:3:3. ओके. सो सॅलरीची अमाउंट किती दिसते 1,15,200. तो काय करावं लागेल कॅल्क्युलेशन बघा 1,15,200 डिवायडेड बाय 1,15,200 इंटू 4 डिवायडेड बाय 10 इंटू 4 केल्यानंतर पहिली अमाउंट मिळेल डिपार्टमेंट ए ची. देन इंटू 3 केल्यानंतर डिपार्टमेंट बी आणि डिपार्टमेंट सी ची अमाउंट मिळेल. डिवायडेड बाय 10 का करायचं आहे कारण ह्या रेशोची जी टोटल आहे ती येईल 10. सो फर्स्ट अमाउंट मिळेल मग तुम्हाला सॅलरी कॅल्क्युलेट करून बघा 46,080 डिपार्टमेंट ए. देन डिपार्टमेंट बी चं कॅल्क्युलेशन कसं होईल 1,15,200 इंटू 3 डिवायडेड बाय 10. आय रिपीट 1,15,200 इंटू 3 डिवायडेड बाय 10. म्हणजे जो मधला रेशो आहे हा डिपार्टमेंट बी चा आहे. फर्स्ट आहे हा डिपार्टमेंट ए चा आहे आणि लास्ट आहे दिस इज डिपार्टमेंट सी. सो दोन्ही 3:3 असल्यामुळे दोन्ही अमाउंट सेम येणार आहे 34,560 and same 34,560. ओके. होप सो क्लियर झालं असेल ट्रान्झॅक्शन. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा काय आहे. सॅलरीची ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. देन the floor space occupied by each department in the proportion 3:2:1. okay. so floor space occupied relating to the rent म्हणजे रेंटचा आपल्याला रेशो दिलेला आहे 3:2:1. that means 21,600 हे आपल्याला काय करायचे आहे 3:2:1 रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. So 21,600 into 3 divided by 6. ओके. म्हणजे मिळेल तुम्हाला फर्स्ट अमाउंट रेंटची. सो रेंटची फर्स्ट अमाउंट काय मिळेल मग 10,800. देन डिपार्टमेंट बी चे कॅल्क्युलेशन होईल 21,600 into 2 divided by 6. म्हणजे अमाउंट मिळेल 7,200 and डिपार्टमेंट सी चं कॅल्क्युलेशन असेल 21,600 into 1 divided by 6. so 3,600. then सो बाकी जे एक्सपेन्सेस आहेत ते ऍज पर सुटेबल बेसिस नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला एकच एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. दिस इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍज पर दी सेल्स रेट. सो सेल्स रेशो आपण कॅल्क्युलेट करून घेऊया आधी. सेल्स रेशो इथे डिरेक्टली केला तरी चालेल. सो रेशो काय येतो बघा 40
4,80,000, 3,60,000 and 2,40,000. जर तुम्हाला वर्किंग हवं असेल तर आपण वर्किंग नोट करून घेऊया, नो प्रॉब्लेम. तसं काही रेशो फार हार्ड नाहीये, इट्स व्हेरी सिम्पल. सेल्स रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे फक्त सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. सो सेल्स रेशो डिपार्टमेंट ए, देन डिपार्टमेंट बी, देन डिपार्टमेंट सी. ओके, सो अमाउंट बघा सेल्सच्या काय आहे, 4,80,000 डिपार्टमेंट ए, देन डिपार्टमेंट बी 3,60,000 and department C 2,40,000. सो 0 ला 0 कॅन्सल झाल्यानंतर अमाउंट किती मिळेल बघा. फर्स्ट मिळेल 48, देन 36 and then 24. So रेशो मिळेल 4:3:2. ओके, सो 12 ने मी डिवाइड केलेला आहे. 4:3:2. ओके, सो रेशो मिळाला तुम्हाला सेल्स रेशो. सो आपण सेल्स रेशो नुसार अमाउंट डिस्ट्रीब्यूट करून घेऊ. -4:3:2. 4:3:2. So 43,200 divided by 4 into 9. $43,200 into 4 divided by 9. So first amount मिळेल तुम्हाला 90,200. ओके, सो फर्स्ट मिळेल 19,200. देन सेकंड अमाउंट कॅल्क्युलेट करा बरं मग. 43,200 into 3 divided by 9 म्हणजे सेकंड अमाउंट मिळेल 14,400. ओके, and third amount मिळेल मग 9,600. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. सो या प्रॉब्लेम मध्ये जे आपल्याला एक्सपेन्सेस इन्कम दिलेले आहेत हे सगळे आपण रेकॉर्ड करून झालेले आहोत. सो देन टोटल करून घेऊया आता. ओपनिंग स्टॉक चे टोटल काय येईल बघा. 96,000 प्लस 72,000 प्लस 48,000. ओके, सो टोटल मिळेल 2,16,000. 2,16,000. देन परचेसेस ची टोटल करून बघा किती येईल. 4,32,000 प्लस 3,36,000 then plus 2,00,000
40,000. ओके, सो अमाउंट किती मिळेल? 1,08,000. 1,08,000. Sorry, 10,08,000. काय करा, नेट सेल्स की टोटल फाइंड आउट करा. नेट सेल्स इन द सेन्स सेल्सची अमाउंट 4,80,000 प्लस 3,60,000 प्लस 2,40,000. सो अमाउंट सेम मिळेल 10,80,000 इथे अमाउंट मिळेल 10,08,000. सो क्लोजिंग स्टॉक ची टोटल करा. 1,70,000 then plus 1,24,000 then plus 1 lakh. So amount मिळेल तुम्हाला 3,94,000. सो टोटल करून घेऊया आपण आता. सो फर्स्ट कॉलम ची टोटल मिळेल 14,74,000 so put up in both columns 14,74,000 then department ची टोटल 2,40,000 plus 1 lakh 3,40,000 then department B's total 4,84,000 and department A's total 6,50,000. Okay, so write total both sides. 6,50,000 department A, then department B 4,84,000, department C 3,40,000. Okay, so find out gross profit. Gross profit carried down. So first department A चा GP मिळेल 1,22,000. Then department B चा GP मिळेल 26,000. Then department C चा GP मिळेल 52,000. ओके, आणि टोटल कॉलमचा जीपी तुम्ही फाइंड आउट करा काय मिळेल बघा. सो जीपी कॅरी फॉरवर्ड
by gross profit brought down. 1,22,000, then 76,000, then 52,000. Okay, and हा टोटल कॉलमचा जिथे तुम्ही फाइंड आउट करणार आहात. सो टोटल करून घ्या and then find out net profit or net loss. Okay, सो टोटल बघता क्रेडिट साइड की टोटल जास्त दिसते. So department C total 52,000, then department B total 76,000, and department A total 1,22,000. Okay, so जरा मी वरती खाली झाला टोटलचं कॉलम. So total 1,22,000, department A, department B 76,000, department C 52,000, and then find out total column. Total column की total find out करा. Find out net profit. To net profit carried down. डिपार्टमेंट ए चा नेट प्रॉफिट किती येईल बघा. 45,920. देन डिपार्टमेंट बी चा नेट प्रॉफिट येईल 19,840. and department C चा net profit येईल 4,240. okay, so this is net profit. so net profit आपण काय करणार आता, ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. so जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला by net profit brought down department A, department B, and department C. okay, इथं नेट प्रॉफिट किती फाइंड आउट केलेला आहे 45,920. then department B चा नेट प्रॉफिट फाइंड आउट केलेला आहे 19,840. and department C चा नेट प्रॉफिट फाइंड आउट केलेला आहे 4,240. okay, so account close करा and find out balance. so जो actual net profit transfer to the balance sheet. so 45,920 plus 19,840 plus 4,240 total किती मिळेल मग 70,000. okay, so 70,000 मधून 12,000 मायनस केल्यानंतर ऍक्च्युअल तुम्हाला नेट प्रॉफिट मिळेल. सो जो नेट प्रॉफिट आपल्याला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करावा लागतो तो नेट प्रॉफिट. ओके, सो होप सो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लिअर झाला असेल. यामध्ये फार काही नाहीये. इथे आपण काय रेकॉर्ड केलेला आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अकाउंटला येत नाहीये, त्यासाठी आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केला. आणि जो नेट प्रॉफिट आहे ऑल डिपार्टमेंट हा
ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे क्रेडिट साईडला आणि ऍक्च्युअल नेट प्रॉफिट फाइंड आउट केला. ह्या नेट प्रॉफिट मध्ये तुमच्या तिन्ही डिपार्टमेंटचे नेट प्रॉफिट इन्क्लूड असणार आहेत. ओके, एक्सपेन्सेस मायनस करतात. आणि हा जो आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट केलेला आहे आता ऍड करा कॅपिटल मध्ये. ऍड नेट प्रॉफिट 58,000. सो टोटल किती येते बघा, आउटरला पुटअप करा. $2,08,000 $2,08,000. ओके, आणि मग तुमची बॅलन्स शीट इथे टॅली झाली पाहिजे. असेट अँड लायबिलिटीज. सो बॅलन्स शीट किती अमाउंटला टॅली होते इथं चेक कर. So 1,20,000 plus 48 plus 1,20,000 then 12 then 60,000 आणि इथे आपला स्टॉक जो आहे क्लोजिंग स्टॉक तो घ्यावा लागेल. स्टॉकची टोटल करून घेतला तर बेटर वे. ए डिपार्टमेंट then बी डिपार्टमेंट and सी डिपार्टमेंट. ओके, टोटल करून घ्या तुम्ही. सेपरेट दाखवला तरी चालेल किंवा डायरेक्टली मेन्शन केला तरी चालेल. 3,94,000. ओके, जो क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलेला आहे त्याचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटला दाखवतो. 3,94,000. दीज आर टोटल असेट. ओके, सॉरी टोटल स्टॉक ए बी अँड सी डिपार्टमेंट. आणि मग आता टॅली करून बघा, दोन्हीकडे अमाऊंट सेम आली पाहिजे. सो आपली टॅली होईल अमाउंट 7,54,000. 7,54,000. सो प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. प्रॉब्लेम मध्ये फारसं काही हार्ड नाहीये, फक्त इथे बॅलन्स शीटचे काही आयटम दिले होते आणि जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा एकच आयटम दिलेला होता. ह्या प्रॉब्लेम मधला जो टास्क आहे जो तुम्हाला टोटल कॉलमचा जीपी फाइंड आउट करायचा आहे आणि टोटल कॉलमचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो काही येतो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. जस्ट टोटल कॉलमची जी टोटल केलेली आहे ती एकदा जस्ट क्रॉस चेक करून बघा कॅल्क्युलेशन मध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे का. सो होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल आणि याच्यातूनही जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.